पालकमंत्रीपदावरून नेत्यांमध्ये सुरू असलेली नाराजी पुन्हा एकदा उघड झालेली आहे। नरहरी झिरवळ यांनी तर गरीबाला गरीब जिल्हा का दिला असा प्रश्न जाहीरपणे उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। बघूया। मला आता उद्देशाला गेलो सोमवारी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? नरहरी झिरवळ यांना देण्यात आलेलं हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्या किती जिवारी लागले हेच त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे। हिंगोलीचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेल्या नरहरी झिरवळ यांनी थेट नाराजी व्यक्त केली। इतकंच नव्हे तर मुंबईत गेल्यावर जाब विचारणार असल्याचंही झिरवळ यांनी सांगितलं। पालकमंत्री पहिल्यांदाच झालो आता ही झाल्यावर समजलं अल्प आणि गरीब जिल्हा मला आता उद्देशाला गेलो सोमवारी पहिले विचारणार, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री पदावरून किती खतखत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। पालकमंत्रीपद जाहीर झाल्यापासूनच अनेकांनी तक्रारी केल्यात। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून असलेला वाद राज्याच्या परिचयाचा झालाय। आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला शिवसेनेनं विरोध केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी दूरचा जिल्हा दिल्यानं अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली। कोल्हापूरच्या हसन मुश्रीफांना 625 किलोमीटर अंतरावरील वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय। नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना 195 किलोमीटरवरचा नंदुरबार जिल्हा मिळालाय। साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना 440 किलोमीटर अंतरावरील बुलढाणा जिल्हा देण्यात आला। लातूरच्या बाबासाहेब पाटलांना 636 किलोमीटरवरचा गोंदिया जिल्हा देण्यात आला, तर नाशिकच्या नरहरी झिरवळांना 445 किलोमीटरवरचा हिंगोली जिल्हा दिला गेला। मात्र नरहरी झिरवळ यांना अंतरापेक्षा गरीब जिल्हा देण्यात आला याचं जास्त दुःख झालंय। त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय वक्तव्य केलं ते आता पाहूया। मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करून काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेन। अजित पवारांनी झिरवळांच्या वक्तव्यावर सारवासारव केली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मनात जर जिल्ह्याविषयी गरीब असल्याचं मत असेल तर ते इथं कशा प्रकारे काम करतील असा प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झाला आणि हा प्रश्न कधी निकाली लागेल याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।